जेव्हा मी आपल्या पोरांसोबत बाहेर गेलो, मला खरं सांगतो एकावर एक नमुने येतात. गुड मॉर्निंग गाईज, जय सियाराम. तुमचं स्वागत आहे परत एक नवीन मिनी ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चौघ चाललो युनिव्हर्सिटीला. जामुनचे बुटा पाहतो मी. जामुन बुट दाखव बरं. मग काय आपण डायरेक्ट पोहोचलो मुंबईला. गाइस ऑन माय वे. ट्रेन मध्ये पण पब्लिकने एवढं जाम केलं ना भाई. एकमेकांची मजा घेत घेत आपण डायरेक्ट पोहोचलो ठाण्यामध्ये. आणि उतरले की आपल्या मुंबईची गर्दी पाहायला भेटली. त्यामध्ये काही नवीन गोष्ट नाहीये. थोडंफार खाल्लं वगैरे कारण की जेवण नव्हतं केलं कोणी. मग थोडंफार आराम वगैरे करून आपण डायरेक्ट पोहोचलो मानगावला. त्यानंतर डायरेक्ट मानगावला बस पकडली डायरेक्ट लोणेरे. तिकडून मग डायरेक्ट रिक्षा केली, डायरेक्ट विद्यापीठला पोहोचलो. आणि तिकडे एवढा बेकार पाऊस सुरू होता ना, आणि त्यामध्ये आमच्याकडे एकच छत्री. मग काय युनिव्हर्सिटीमध्ये शिरलो. मग का मस्तपैकी नाश्ता वगैरे दाबून आणला. एकदम जाम भूक लागली होती. तुमच्या भावाचं जास्त काही काम नव्हतं. मेन काम या लुख्या पोरांचे बाकी होते. मला फक्त एक सर्टिफिकेट घ्यायचं होतं. आणि ज्या स्पीड मध्ये गेलते त्याहून दुप्पट स्पीडने बाहेर आले. त्या तिघांना डायरेक्ट बाहेर हाकललं, कारण त्यांनी डॉक्युमेंट्स अर्धवट नेलते. आणि त्यांची सिरियसनेस तुम्ही बघू शकता. जाऊ द्या म्हणलं, आजच्या आज काय काम होतंय म्हणलं, आपल्याला थांबणं आता 1-2 दिवस. मग काय डायरेक्ट गेलो गेस्ट हाऊसला, रूम बुक केली. आणि इकडे एकदम कंटिन्यू पाऊस सुरू होता. आणि D.2च्या गेस्ट हाऊसच्या रूम तुम्ही पाहू शकता कशा आहेत. चला मागून दाखव. ए बाई बाहेरची ना इकडं. मग रात्री फ्रेश वगैरे होऊन आम्ही डायरेक्ट निघालो जेवण करायला. बाकी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवतो काय झालं काय नाही. आणि हा नेक्स्ट पार्ट नक्की पाहा. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. तोपर्यंत जय सियाराम. तिसरा टाक, दुसऱ्याच्या खाली तिसरा टाक.